नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग आणि फॅब्रिक कटिंग केलं होतं। तर आज आपण हे प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचं कसं हे पाहणार आहोत। प्रिन्सेस कट ब्लाउजची आपण जी कटिंग केली होती ती कटिंग सुद्धा खूप सोपी आहे आणि हे शिवायला सुद्धा खूप सोपं आहे। कटोरी ब्लाउज 4 टक्स ब्लाउज शिवत असताना आपण ज्याप्रमाणे मागच्या भागाला टक्स केले होते त्याच पद्धतीने या ब्लाउजला सुद्धा आपण टक्स करायचे आहेत। प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याच गोष्टी डिटेल सांगत बसण्यापेक्षा ज्या नवीन गोष्टी आहेत त्यावर आपण भर देणार आहोत। आणि या सिरीजचे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर या गोष्टी तुम्हाला लगेच समजल्या असतील। मागच्या भागाला टक्स मारण्यासाठी जो फिटिंग कडचा भाग आहे तो मी सोडून दिला। ठिकाणापासून ब्लाउजचा जो मध्यभाग आहे त्या दोघांचा सेंटर काढला आणि त्या ठिकाणी उंची 4 इंच आणि खालच्या बाजूने रुंद अर्धा इंच असं माप घेऊन या ठिकाणी टक्स मारून घेते। आजच्या व्हिडिओमध्ये वेगळं म्हणजेच काय तर पुढचा जो प्रिन्सेस कटचा भाग आहे तो कसा स्टिच करायचा। त्यानंतर ब्लाउजचा मागचा जो गळा आहे तो आपण चौकोनी घेतलेला आहे। तर या चौकोनी गळ्याला पट्टी कशी लावायची, त्याचप्रमाणे हुक पट्टी आणि लूप पट्टी जी आहे नेमकी किती उंचीची घ्यावी हे बघणार आहोत। त्याचप्रमाणे ब्लाउज शिवत असताना अजून काही नवीन गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। मागच्या भागाला टक्स तयार करून झाल्यानंतर आपल्याला खाली पट्टी लावायची आहे। ही जी पट्टी आहे ती आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टीसाठी लागेल, ती मी वेगळी ठेवते। ब्लाउजला आपण जेव्हा खालच्या बाजूने पट्टी लावत असतो त्यावेळेला आपल्याला सरळ पट्ट्या काढायच्या असतात। ब्लाउजचा मागचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पट्टी लागणार आहे, तर पुढचा जो भाग आहे तिथे सुद्धा लागणार आहे। त्यासाठी इथे मी एक मोठी पट्टी तयार करून घेते तुकडे जोडून। आपण जेव्हा सरळ पट्ट्या जोडत असतो त्यावेळेला त्या अशा पद्धतीने जोडल्या तरी सुद्धा चालतील, पण आपण जेव्हा गळ्याच्या पट्ट्या जोडत असतो त्यावेळेला मी जी दुसरी पद्धत सांगितलेली आहे त्याच पद्धतीने जोडायची आहे। एका जणीची मला कमेंट आली होती की ताई तू जी पट्ट्या जोडण्याची पद्धत सांगितली आहे ती खूप छान आहे, खूप मस्त आहे, त्याला ना कापड खूप जास्त लागतो। तर या पट्ट्या जोडत असताना कमीत कमी भाग कट व्हावा, पट्टी जास्तीत जास्त मोठी व्हावी यासाठी पण एक ट्रिक आहे, सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत ज्या वेळेला आपण गळ्याच्या पट्ट्या जोडू। पट्टी जोडल्यानंतर यावर मी एक दाबटीप सुद्धा देऊन घेते आणि त्यानंतर ब्लाउज उलट करून ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे। 5 नंबरची टिप मारते। कोणत्याही ब्लाउजचा आपण जेव्हा मागचा भाग तयार करत असतो त्यावेळेला याच पद्धतीने तो तयार करायचा आहे। फक्त ब्लाउजची उंची जर कमी किंवा जास्त असेल तर टक्सची उंची सुद्धा थोडी कमी किंवा जास्त आपण करू शकतो। हे आपण आपल्या अंदाजानुसार करायचंय, त्यामध्ये तसं काही परफेक्ट असं माप नाहीये। ते थोडंसं कमी जास्त जरी झालं तरी त्याने काही एवढा फरक नाही पडत। मागचा भाग तयार झाल्यानंतर आता आपण बाह्या करायला घेतल्या आहेत। बाही जोडण्याची पद्धत अजूनही काही जणांना व्यवस्थित समजलेली नाहीये, म्हणून आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी सांगते। बाहीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी पहिले मार्क करून घेतलं। त्यानंतर बाहीचा जो निमुळता भाग आहे, खोलगट भाग आहे, पुढच्या भागावर असं मार्क करून घेतलं, म्हणजे आपल्याला पुढचा भाग आणि मागचा भाग असं नीट ओळखता येईल। या आधीच्या व्हिडिओमध्ये बाही तयार करताना मी याच पद्धतीने बाही ठेवत होती आणि अशी उचलत होते। आता काय करायचंय, ही बाही अशी मी उभी ठेवली आहे। आता ही जी बाही आहे ती अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहे पहिले आणि उचलून या पद्धतीने ती साईडला ठेवायची आहे। इथपर्यंत तर तुम्हाला कळालं असेल। बघा, बाहीचा हा जो पुढचा भाग आहे तो असा शेजारी शेजारी आलाय। आता बाहीच्या खालच्या बाजूने आपल्याला 1 इंचाची पट्टी फोल्ड करायची आहे। त्यासाठी इथे दोन्ही बाह्यांवरती अशा पद्धतीने 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचंय आणि त्यानंतर हा 1 इंचाचा जो भाग आहे तो आपण फोल्ड करणार आहोत। आपण आता हे जे मार्किंग केलेलं आहे ते वरच्या बाजूने आहे, खालच्या बाजूने नाहीये। पट्टी फोल्ड करत असताना आता हे जे मार्किंग आहे त्याच बाजूने आपल्याला करायची आहे। आपण जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच ठिकाणी ही पट्टी फोल्ड करायची आहे। इथे 5 नंबरची आपल्याला टिप मारायची आहे। नंतर आपलं ब्लाउज जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला या ठिकाणी हातशिलाई करायची आहे। काही तयार करत असताना आपल्याला बरेच प्रश्न पडतात, हे असं का केलं, तसं का केलं, पण या प्रश्नांची उत्तरं तुमची जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं तुम्हालाच मिळतील। त्यामुळे सुरुवातीला तुम्ही या प्रश्नांकडे थोडंसं दुर्लक्षच करा आणि फक्त मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत जाते त्या पद्धतीने फक्त प्रॅक्टिस करत राहा। काही काळानंतर तुम्हालाच बरोबर लक्षात येईल की या गोष्टी मी असं का सांगितल्या होत्या। तर दोन्ही बाह्या तयार झाल्यानंतर जर आपण एकावर एक ठेवल्या असं त्या सारख्या तयार झाल्या पाहिजे। ही सुद्धा सरळ बाजू आहे आणि ही पण सरळ बाजू आहे।
मागचा भाग आणि बाह्या आपल्या तयार झालेल्या आहे। आता आपण पुढचा भाग तयार करायला घेऊया। आपण पेपर कटिंग केलेलं होतं त्याच पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे। माझ्या डाव्या हाताचा जो भाग आहे तो गळा आणि हुकपट्टीचा भाग आहे। या ठिकाणी हे डबल कापड आहे। याची जी दुसरी बाजू आहे ती आपण मांडून घेऊया। त्यासाठी बघा मी या पद्धतीने हे असं शेजारी शेजारी ठेवून घेते। ब्लाउजचा पुढचा भाग तयार करत असताना अगदी हळूहळू आपण ते पाहूया। आता हे चारही भाग असे मी शेजारी शेजारी ठेवलेले आहेत। आपला कोणताही गोंधळ इथे होऊ नये यासाठी इथे खडूने असं मार्क करून घ्यायचंय तुमच्या पद्धतीने आणि त्यानंतर आपण एक एक साइड तयार करायला घेऊया। मी ज्या पद्धतीने हे ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ठेवायचंय आणि मी जसं जसं करत जाते तसं तसं तुम्ही सुद्धा करायचंय म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार। आता इथला हा जो खालचा भाग आहे तुम्ही अशा पद्धतीने ठेवून घेतला एकावर एक आणि या ठिकाणापासून हे दोन्ही पार्ट जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे। दोन्ही भागांचे जे टोकं आहेत ते व्यवस्थित पहिले जुळवून घ्यायचे। ब्लॅक कलरचा कापड असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शिलाई दिसणार नाही म्हणून या ठिकाणी इथं मी असं मार्क करून दाखवते तुम्हाला। शिलाई मारत असताना या ठिकाणावरून माझी शिलाई येणार आहे। अंदाजे अर्धा इंचावरती इथे मी शिलाई मारते। तुमचं शिलाई मार्जिन कमी जास्त होत असेल तर तुम्ही सुद्धा असं खडूने पार्क करून घेतलं तरी चालेल। आता हा जो वरचा पार्ट आहे तो पहिले असं उचलायचा आहे। तो व्यवस्थित खालच्या पार्टला जुळवून घ्यायचा आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर अशी आपल्याला शिलाई मारायची आहे। जो तिरकस भाग होता तो जोडला गेल्यानंतर वरच्या बाजूला थोडासा गोलाकार आला इथे। या ठिकाणी अगदी थोड्या थोड्या अंतरावर शिलाई मारत घ्यायचंय। कापडाला वळण देत असताना जर कपडा गोळा होत असेल तर मशीनचं फूट जे आहे ते असं थोडंसं उचलून घ्यायचंय आणि त्यानंतर पुढची जी शिलाई आहे ती मारायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मशीनचं फूट मी असं थोडं थोडं उचलून घेतलं मग तिथली शिलाई मारली आहे। वर आल्यानंतर तुम्हाला जर इथे थोडासा कपडा कमी जास्त वाटत असेल तर डाव्या हातातलं जे कापड आहे ना ते थोडंसं किंचित ओढायचं आहे आणि खालचा आणि वरचा जो भाग आहे तो सारखा करून मग शिलाई मारायची आहे। वरच्या बाजूकडचा जो भाग आहे ना तो थोडासा तिरकस असतो त्यामुळे तो खेचला जातो। असं हे दोन्ही पार्ट मी सारखे करून घेतले आणि त्यानंतर पुढची शिलाई मारली। अगदी व्यवस्थित पद्धतीने हे जे दोन्ही पार्ट आहे ते मी जोडले। या ठिकाणावरती लगेच डबल शिलाई सुद्धा मारून घेते। डबल शिलाई मारत असताना कापड कुठेही गोळा होऊ द्यायचं नाहीये। ज्या ठिकाणी शिलाई मार्जिन कमी जास्त झालेलं आहे हे व्यवस्थित सारखं करून घ्यायचंय। आता आपला एका साईडचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता की कसा पफ तयार झालाय। तुमच्या ब्लाउजचा सुद्धा याच पद्धतीने फुगीर भाग तयार झाला पाहिजे। हा भाग जोडत असताना आपण खालच्या बाजूने जोडायला सुरुवात केली होती। तुम्हाला शिवताना ज्या पद्धतीने कम्फर्टेबल होत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे जोडायचंय। ही बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूने जोडत घ्यायची आहे। या साईडचे जे पार्ट होते ते आपण खालच्या बाजूने जोडत घेतले होते। या ठिकाणचा हा जो तिरकस भाग आहे ना थोडासा स्ट्रेचेबल असतो तो ओढला जातो त्यामुळे शिवताना व्यवस्थित घ्यायचंय। याची ही जी दोन्ही टोकं आहेत ती अशी एकावर एक व्यवस्थित मी ठेवून घेतली। हे जोडत घेते। आता आपल्याकडून हे जोडत असताना जो वरचा पार्ट आहे तो आपल्याकडून कमी होत असेल तर हा वरचा पार्ट आहे ना एवढ्या भागामध्ये आपण थोडासा किंचित खेचू शकतो। त्याला हलकेच असं थोडंसं ओढायचं आहे आणि त्यानंतर शिलाई मारायची आहे म्हणजे आपण ज्या वेळेला खालच्या बाजूला जाऊ त्या ठिकाणी आपल्याला कापड कमी नाही पडणार। मी फक्त हे जोडताना 1 किंवा 2 ठिकाणीच कापड खेचलं होतं। त्यानंतर ज्याप्रमाणे कापड आहे त्याचप्रमाणे मी शिवत घेते। तुम्ही पाहू शकता हे जे दोन्ही पार्ट आहेत ते अगदी बरोबर आलेले आहेत तंतोतंत। शक्यतो एखादा पार्ट कमी जरी पडला तरी अगदी किंचितच होतो पण जो तिरकस भाग आहे त्या ठिकाणी थोडंसं एकदा किंवा दोनदा ओढलं तर हे भाग कमी जास्त होत नाही। डबल टिप मारत असताना सुद्धा थोड्या थोड्या अंतरावरच ती मारायची आहे कारण खालचा जो भाग आहे तो शिलाईमध्ये गोळा होण्याची शक्यता असते। आता ही साईड सुद्धा आपली तयार करून झालेली आहे। आपण शिलाई मारत असताना जर एकदम व्यवस्थित शिलाई मार्जिन ठेवून जर ते जोडलं तर दोन्ही भाग असे सारखेच तयार होतात। आता तुम्ही पाहू शकता हे जे दोन्ही भाग आहेत ते गळ्याकडच्या साईडचे आहेत। तुमचं सुद्धा असंच तयार झालेलं आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचंय। ते असं मार्किंग करून घेतलं तरी पण चालेल। जो भाग आहे हा मुंड्याचा भाग आहे आणि हा गळा आहे। एखाद्या वेळेला काय होतं ना आपण हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवतो तर तुम्हाला दिसतंय की मुंड्याचा भाग असल्यामुळे हा किती पसरट दिसतोय। तर असं गळ्याकडच्या साईडनेच ते असं शेजारी शेजारी ठेवायचे आहेत सरळ
आणि आता आपण याला हुक पट्टी आणि लूप पट्टी लावून घेऊ। उजव्या साईडचा जो भाग आहे तो मी असा उलट करून घेतला। मागच्या भागाचा आपण जेव्हा चौकोनी गळा काढला होता त्या ठिकाणी ही पट्टी निघाली होती। 3 इंचाची डबल फोल्ड केलेली ही पट्टी आहे। सेंटरपेक्षा थोडंसं शिल्लक अंतर घेऊन मी इथे कट करून घेते। आपल्याला इथे एक पट्टी छोटी मिळालेली आहे तर एक पट्टी मोठी मिळाली। मोठी पट्टी उलट भागावर ठेवली आणि छोटी पट्टी सरळ भागावर। पट्टी लावत असताना ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि याला जोडायची आहे। एक पट्टी उलट भागावरती जोडली जाईल तर एक पट्टी सरळ भागावर जोडली जाईल। आजच्या व्हिडिओमध्ये हुक पट्टी आणि लूप पट्टीचं जे आहे ते मी थोडंसं फास्टच दाखवते। तुम्हाला जर हे थोडंसं समजायला अवघड जात असेल तर 5वा जो दिवस आहे त्यामध्ये आपण कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग केलं होतं, त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मी हे सांगितलंय। तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। आणि तुम्ही जर ऑलरेडी हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर आतापर्यंत तुम्हाला माहितीच असेल की आपण हुक पट्टी आणि लूप पट्टी कशा पद्धतीने लावतो आणि ती तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने दिसते। लूप पट्टी जी आहे ती वरच्या बाजूने फोल्ड केलेली आहे आणि हुक पट्टी जी आहे ती आतल्या बाजूने पूर्ण फोल्ड होईल। खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने आपण कुठेही ही पट्टी फोल्ड केलेली नाहीये। हुक पट्टी आणि लूप पट्टी लावून झाल्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता या टक्सच्या दोन्ही साईडकडचा जो भाग आहे तो तिरकस असा खाली आलेला आहे। हा जो खाली आलेला एक्स्ट्राचा भाग आहे तो आता आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे ही जी हुक पट्टी आणि लूप पट्टीकडची बाजू आहे इथे मी अर्धा इंचावर मार्क केलं। त्याचप्रमाणे दोन्ही भागांची जी फिटिंगकडची साईड आहे ना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचं आहे। आता आपण हे जे मार्किंग केलेलं आहे ना हे मार्किंग टक्सपर्यंत आपल्याला जोडायचे आहे। आता हा जो टेप आहे तो या मार्किंग पासून टक्सपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे। तसं अलीकडेच मी तो ठेवलाय। रेष मारल्यानंतर टक्सला ही रेष टच नाही झाली पाहिजे। या साईडने सुद्धा असं मी टेप ठेवला आणि या ठिकाणी रेष मारून घेतली। आता तुम्हाला इथं दिसत असेल कशी सरळ रेष झाली आहे। या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तिरकस रेष ओढून घ्यायची आहे दोन्ही साईडने। अशा पद्धतीने रेष मारून झाल्यानंतर आपण ही जी रेष मारलेली आहे ती आता आपल्याला कट करायची आहे। हे कट करत असताना एकाच गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपला जो प्रिन्सेस कटचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला कट होऊ द्यायचं नाहीये। दोन्ही भाग कट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने अगदी सरळ हे तयार झालंय। ब्लाउजचा मागचा भाग तयार करत असताना कमरेकडच्या बाजूला आपण जशी पट्टी लावली होती त्याचप्रमाणे ब्लाउजचा हा जो पुढचा भाग आहे या भागाला सुद्धा खालच्या बाजूने पट्टी लावायची आहे। खालून अगदी सरळ भाग असल्यामुळे या ठिकाणी पट्टी लावायला अजिबात कठीण जाणार नाहीये। सारख्या मार्जिनवर दोन्हीही भागांना ही पट्टी जोडायची आहे। हुक आणि लूप कडची जी बाजू आहे त्या ठिकाणी अर्धा इंच पट्टी एक्स्ट्राची आहे। दाबटीप देत असताना हुक आणि लूप कडच्या बाजूला जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर दाबटीप द्यायची आहे। त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे। डबल फोल्ड करून यावर 5 नंबरची टीप मी मारते आहे। या ठिकाणी सुद्धा मागच्या भागावर आपण जशी हातशिलाई करतो तशीच हातशिलाई यावर सुद्धा करायची आहे। ही पट्टी लावून झाल्यानंतर आपला पुढचा जो भाग आहे तो रेडी झालेला आहे। पुढचा भाग तयार झाल्यानंतर असा सरळ ठेवला। आता त्यावर जो मागचा भाग आहे तो असा उलट ठेवायचा आहे। याच्या शोल्डरवरती अर्धा इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला या ठिकाणी शिलाई मारून हे दोन्ही जे पार्ट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत। या ठिकाणी दोन्ही याला डबल शिलाई मारायची आहे। शोल्डर जोडून झाल्यानंतर मुंड्याचा जो खालचा भाग आहे म्हणजे फिटिंगकडच्या साईडचा तो आपल्याला मोजायचा आहे। पुढच्या आणि मागच्या भागाचा हा जो भाग आहे तो आपला सेम असला पाहिजे। या दोन्ही साईड ज्या आहेत त्या सेम आहेत 5.5 इंच। तुमचा जर कमी जास्त असेल तर या ठिकाणी जो जास्त भाग आहे तो कट करायचा आहे। कमी जास्त असल्यावर तो भाग कट कसा करायचा आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय। ब्लाउज सरळ ठेवलं, त्यावर बाही उलटी ठेवली, शोल्डरवर बाहीचा सेंटर व्यवस्थित ठेवून बाही अशी मोजून घेतली अंदाजे। बाही जोडण्यासाठी जे शिलाई मार्जिन आहे ते खडूने असं मार्क करून घेते। एवढं शिलाई मार्जिन ठेवून मी इथे ही बाही जोडणार आहे। बाही जोडत असताना याचं जे शिलाई मार्जिन आहे ते सारखं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी तुम्ही पण असं जर मार्क करून घेतलं तर तुम्हाला सोपं जाईल। पहिली शिलाई मारत असताना थोडंफार कमी जास्त जरी झालं तरी काही हरकत नाहीये, पण आपण ज्या वेळेला डबल शिलाई मारत असतो त्यावेळेला ते सारखं करून घ्यायचंय।
दोन्ही बाजूच्या बाह्या लावून झाल्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे मागचा आणि पुढचा भाग. त्यासाठी पहिले सरळ जो भाग आहे ब्लाऊजचा त्या ठिकाणी मी हे पहिले जोडून घेते. ब्लाऊजची फिटिंग केल्यानंतर साईडचा हा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये यावा यासाठी आपण हे करत असतो. दोन्ही बाजूने आपल्याला हे पहिले असंच जोडून घ्यायचं आहे. कमरेकडच्या बाजूने शिलाई मारत यायचं आहे आणि मुंढेजवळ थांबायचं आहे. त्या ठिकाणी थांबून मग बाहीचा जो भाग आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर पुढची शिलाई मारायची. आता हा बाहेर निघालेला जो शिल्लकचा भाग आहे तो इथे मी कट करून घेते. त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे ते आपल्याला उलट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अर्धा इंच अंतरावर सरळ शिलाई मारायची आहे. आपला गळा तयार करायचा अजून राहिलेला आहे. गळा तयार करत असताना सुद्धा चौकोनी गळा असल्यामुळे तो स्टेप बाय स्टेप कसा करायचा तो आपण पाहू. दोन्ही साईडने अशी शेवटची फिटिंग केलेली आहे. इथे आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टीचं माप टाकायचं आहे. माझ्या ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच. ब्लाऊजची उंची 12.5 असल्यावरती इथे हुक पट्टी आणि लूप पट्टीचं माप मी घेत असते 6.5 इंच. ब्लाऊजची उंची जर असली 13.5 इंच तर हुक पट्टीचं माप मी घेते 7.5 इंच. 12.5 उंची असल्यामुळे इथे मी 6.5 इंचावर मार्क करते. 13 उंची असली तर 7 इंच, 13.5 असली तर 7.5 इंच, 14 असेल तर 8 इंच आणि 14 पेक्षा जास्त उंची असेल तर 8.5 इंच. आता ही जी मापं मी घेते ना तर ही मी माझ्या अनुभवाने घेते. मला काही कोणी सांगितलेली नाहीये किंवा लिहून ठेवलेली नाहीयेत. हे मापं टाकल्यावरती माझा जो पुढचा गळा आहे तो एकदम परफेक्ट तयार होतो. मी जी मापं सांगितली ती तुम्ही लिहून ठेवू शकता आणि तुम्हाला जसं जसं अनुभव येईल आणि तुम्हाला जर त्यात काही बदल करावेसे वाटले तर तुम्ही त्यात बदलसुद्धा करू शकता. किंवा हुक पट्टी आणि लूप पट्टीसाठी मी जी उंचीनुसार मापं तुम्हाला सांगितली आहे ही लिहून ठेवा आणि तुमच्या उंचीनुसार ती वापरा. किंवा तुमच्या जुन्या ब्लाऊजची जी हुक पट्टी आणि लूप पट्टी आहे त्याचं माप जरी तुम्ही वापरलं इथे तरीसुद्धा चालेल. बऱ्याच जणी हुक पट्टीची जी उंची आहे ना ती खूप कमी घेतात, म्हणजे जवळपास 5-5.5 इंचापर्यंत. तर माझ्या पद्धतीनुसार एवढी कमी उंची मी नाही घेत. माझ्या ब्लाऊजची हुक पट्टी लूप पट्टी कमीत कमी 6 इंचाची तरी असते, कितीही कमी उंची असली तरीही. आता या ठिकाणी आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याला आकार देत असताना वरचा जो सरळ भाग आहे त्या ठिकाणी आकार द्यायचा नाहीये. कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचा जॉईंटचा जो भाग असतो ना तिथपर्यंतच असा आपल्याला आकार द्यायचा आहे. तुम्हाला जास्त पसरट गळा नको असेल तर या ठिकाणी हा जो आकार आहे तो जास्त गोलाकार नाही करायचा. खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी तिथला तिथे आकार द्यायचा आहे. आता गळ्याला पट्ट्या लावण्यासाठी आपल्याला तिरकस पट्ट्या काढायच्या आहेत. असं कापड समोर ठेवल्यानंतर आपण जेव्हा उभं किंवा आडवं कापड असं ओढून बघतो त्यावेळेला ते खेचलं जात नाही. आणि जर आपण असं तिरकस भागामध्ये जर ते खेचलं तर तुम्ही पाहू शकता ते कसं स्ट्रेच होतंय. तर ज्या ठिकाणी कापड स्ट्रेच होतंय त्या ठिकाणी आपल्याला तिरकस पट्ट्या काढायच्या आहेत. अंदाजे 1.5 ते 2 इंचाची ही एक पट्टी काढायची आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ज्या पट्ट्या जोडल्या होत्या एकमेकांना तेव्हा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजण्यासाठी पहिले मी त्या पट्ट्या सारख्या करून घेतल्या होत्या आणि मग एकमेकांना जोडल्या होत्या. पण त्या पद्धतीनुसार कापड थोडंसं जास्त लागतं. तुम्हाला जर हे व्यवस्थित करता येत नसेल तर या ठिकाणी हा जो भाग आहे इथे सरळ कट करून घ्या. कापड वाया जाऊ नये म्हणून हा भाग मी कट नाही करत आहे. तर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी असा पहिले वर ठेवून घेतला. त्यानंतर ही दुसरी पट्टी अशा पद्धतीने व्यवस्थित याच्यावर ठेवून घेतली. माझ्या डाव्या हाताच्या वरच्या साईडने काटकोन तयार झालेला आहे. या ठिकाणी व्यवस्थित खाली कापड आहे की नाही असे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि आता हे जे 2 पॉईंट आहे या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे. आपण ह्या पट्ट्या जर सरळ सरळ कट करून घेतल्या असत्या हा जो तिरकस असलेला भाग असतो ना हा वाया जातो आणि पट्ट्या तयार करण्यासाठी आपल्याला कापडसुद्धा जास्त लागतं. या पट्टीचा हा तिरकस भाग खालच्या बाजूने आलेला आहे पण काही हरकत नाही. नवीन जी पट्टी घेतलेली आहे त्याचा तर निदान वाचतोय. माझा जो उजवा हात आहे त्या साईडने आपल्याला नवीन पट्ट्या जोडत घ्यायच्या आहेत. सर्व पट्ट्या जोडून झाल्यानंतर आपल्याला अशी एक मोठी पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता ही जी पट्टी आहे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे डबल. पूर्वीच्या ब्लाऊजला आपण ज्याप्रमाणे पट्टी लावली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी अशी पट्टी लावायची आहे. पण गळ्याचं जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी शिलाई येईल अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून घेतली. खालचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते अगदी सरळ ठेवायचं आहे, त्याला काहीच करायचं नाही आहे.
पण आपल्या हातातली ही जी पट्टी आहे ती किंचित अशी थोडीशी ओढून घ्यायची आणि मग ब्लाऊजवर ठेवायची। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। आपला मागचा गळा जो आहे तो चौकोनी असल्यामुळे आता खालचे जे कोपरे आलेले आहेत त्या ठिकाणी पट्टी जोडत असताना ती कशा पद्धतीने जोडायची आहे ती व्यवस्थित बघा। चौकोनी गळ्याचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी पहिले व्यवस्थित मी मार्क करून घेतलं। कॉर्नरच्या अलीकडपर्यंतच आपल्याला ही पट्टी लावायची आहे। आता इथे आल्यानंतर माझं जे हाताचं बोट आहे ते मी असं आडवं ठेवलं। ही पट्टी सुद्धा अशी आडवी ठेवून घेतली किंवा तुम्हाला जसं कम्फर्टेबल होईल तशा पद्धतीने एक पट्टी उभी आणि जी खालची पट्टी आहे ती आडवी अशा पद्धतीने ती इथे ठेवायची आहे। इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ही पट्टी फोल्ड करण्याचे जे प्रकार आहेत ते दाखवते। तुम्हाला जे सोपं वाटत असेल तशा पद्धतीने ही पट्टी तुम्ही अशी ठेवू शकता। फक्त पट्टी ठेवत असताना वरची जी पट्टी आहे ती अशी उभी येईल, खालची पट्टी त्याच्या खाली अशी आडवी येईल। शक्यतो अशा पद्धतीने बोट ठेवूनच करत असते, त्यासाठी हीच पद्धत कम्फर्टेबल आहे, पण तुम्हाला मी मुद्दाम वेगवेगळ्या पद्धती दाखवल्या। इथपर्यंत शिलाई मारून झाल्यानंतर मशीनचं फूट मी उचललं आणि ब्लाऊज फिरवून घेतलं। आता आपल्याला आडवी पट्टी लावायची आहे। ही पट्टी हा जो दुसरा कॉर्नर आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला सरळ शिलाई मारून जोडून घ्यायची आहे। गळ्याला अजून या ठिकाणी एक कॉर्नर आहे, या ठिकाणी मी मार्क करून ठेवते। पट्टी लावत असताना प्रत्येक वेळेला मी किंचित अशी ती खेचून घेते आणि मग शिलाई मारते। आता आपण जसं पहिले पट्टी फोल्ड केलेली होती त्याचप्रमाणे इथे सुद्धा ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यावर शिलाई मारायची आहे। शिलाई कॉर्नरपर्यंत थांबवायची आहे। कॉर्नरवर शिलाई थांबवल्यानंतर मशीनचं फूट उचलून घ्यायचं आहे। आपलं ब्लाऊज व्यवस्थित वरच्या दिशेने फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा सरळ शिलाई मारायची आहे। आता पूर्ण गळ्याला याच पद्धतीने पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे। आपण गळ्याला जो गोलाकार दिलेला आहे त्या मार्किंगवरतीच शिलाई येईल या पद्धतीने ही पट्टी लावायची आहे। आता हुक पट्टी आणि लूप पट्टी सारखी आहे की नाही ते पहिले चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर शिल्लक राहिलेली जी पट्टी आहे ती कट करायची आहे। तसंच आपण गळ्याला जो आकार दिलेला होता तो आकार सुद्धा इथं मी कट करून घेते दोन्ही बाजूकडचा। त्याचं जर मध्ये कापड असेल काही तर ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे। आता या चौकोनी गळ्याला इथे कॉर्नर आलेले आहेत दोन ठिकाणी, मी मार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्या कॉर्नरवरती कात्रीने मी असे दोन छोटे छोटे कट्स मारून घेते। ब्लाऊजला लावलेली ही जी पट्टी आहे ती अशी सुरुवातीला फोल्ड करून घ्यायची आणि त्या पट्टीवर आपल्याला आता दाबटीप द्यायची आहे। दाबटीप देत असताना मागचा आपला जो चौकोनी गळा आहे त्या ठिकाणी दाबटीप देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा। आता इथे खालचे जे कॉर्नर आहे त्या ठिकाणी मी आली आहे। कॉर्नर जवळ आल्यानंतर या ठिकाणी मशीन थांबवायची आहे। मशीनचं फूट मी इथे उचलून घेते। कॉर्नरपासून पुन्हा अर्धा इंच अंतर सोडून मग पुन्हा दाबटीप मारायला सुरुवात करते। आपला एक कॉर्नर गेलेला आहे। आता दुसऱ्या कॉर्नरला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे। जे अर्धा इंचावर मी मार्क केलंय कॉर्नरपासून, दुसऱ्या साईडने सुद्धा मार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल कुठपर्यंत मी शिलाई मारत घेते। तर ही शेवटची दोन टोकं आहेत तेवढ्या भागामध्ये मी याला शिलाई मारत नाहीये। आता या पॉईंटपर्यंत शिलाई मारत मी आली। त्यानंतर मशीनचं फूट मी उचलून घेतलं। शेवटचा 3 नंबरचा जो पॉईंट आहे तिथे मशीन आणून टेकवली आणि मग पुन्हा पुढचा जो गळा आहे त्यावर दाबटीप मारून घेते। गळ्याच्या शेवटच्या टोकाला आल्यानंतर पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे, मग टीप मारायची आहे। आता इथे मी ब्लाऊज उलट करून घेते आणि ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशी उलट करायची आहे। यावर आपण याआधीच्या ब्लाऊजला जशी ही पट्टी दुमडून घेतली यावर अशी शिलाई मारून घेतली त्याच पद्धतीने याला सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायते मी। फक्त आता जो चौकोनी गळ्याचा आकार आहे त्या ठिकाणचे जे कॉर्नर आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पट्टी कशा पद्धतीने फोल्ड होते। मारलेली नव्हती त्यामुळे इथे धागे होते, ते धागे कट करून घ्यायचेत। या ठिकाणी बरोबर कॉर्नरवर ती पट्टी फोल्ड केल्या जाते। कॉर्नरवर व्यवस्थित पट्टीवरून हात फिरवून घ्यायचा आहे। कॉर्नरवर आल्यानंतर मशीनचं फूट उचलून घ्यायचं, ब्लाऊज फिरवून घ्यायचं आणि अगदी काटकोनामध्ये या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। बरेच जण आता ही शिलाई मारताना थोडा कंटाळा करतात आणि मशीनचं फूट न उचलतात सरळ सरळ शिलाई मारत घेतात, पण मग त्यामुळे काय होतं ना, आपला जो चौकोनी गळा आहे त्याला वेगळाच आकार येतो। त्यामुळे गळा करत असताना मी अगदी बारीक सारीक गोष्टी तुम्हाला इथं सांगितल्या आहे आणि त्याचं जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इम्प्लिमेंट केलं ना तुमच्या कामामध्ये
तुमचं कामसुद्धा एकदम परफेक्ट होईल. खूप जास्त छोटा पण नाही आणि खूप पसरटही नाही अशा पद्धतीचा हा मस्त गळा तयार झालाय चौकोनी. आता आपल्या ब्लाऊजची फिटिंग राहिलेली आहे म्हणून मी फिटिंगचे माप जी आहेत ती इथे टाकून घेते पहिले. ब्लाऊजची फिटिंग करते. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे स्टिचिंग केलेलं आहे ही शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली? मी व्हिडिओच्या अधेमध्ये तुम्हाला अजिबात म्हटलं नाहीये की व्हिडिओला लाईक करा किंवा कमेंट करा किंवा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पण तुम्हाला जर खरंच मनापासून माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा. माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसा लवकर पोहोचेल? त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशनसुद्धा मिळेल. तुम्ही व्हिडिओला केलेलं एक लाईक किंवा एक कमेंट जे आहे ते माझ्यासाठी पोचपावती असणार आहे. तुमच्या कमेंट्समुळेच मला कळतं की माझी जी शिकवण्याची पद्धत आहे ती योग्य दिशेने आहे की नाही. आणि त्याचप्रमाणे मग मी माझा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्हाला जिथेही अडचण येईल त्या ठिकाणी तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.